आज देखील आपले काही शेतकरी मित्र हे फर्टिगेशन देताना पहिल्यांदा भरपूर पाणी देतात आणि शेवटच्या टप्प्यामध्ये फर्टिगेशन हे देऊन टाकतात 10 ते 15 मिनिटांमध्ये. तर त्याचा दुष्परिणाम असा आपल्याला बघायला मिळतो की रूट झोन आपला ब्लॉक होतो. EC आणि pH तिथं एकदम हाय होतो आणि ॲसिडिक सोल्युशन तिथं पडल्यामुळं न्यूट्रिएंट अपटेक तिथं होत नाही. झाडं हे ट्रेसमध्ये येतात. आपला परत फवारणी खर्च वाढतो, खतांचा खर्च वाढतो. तर आपली एक अयोग्य पद्धतीमुळे आपला इथं झाडांवरती ट्रेस येतो आणि आपला खर्च वाढण्यामध्ये त्याच्यामध्ये भर पडते. तर 7 ते 8 वर्षापासून आम्ही एक फर्टिगेशनची पद्धत वापरतोय. म्हणजे ती अशी की सपोज आपण 1 तास पाणी देतोय तर पहिले 10 आणि शेवटचे 10 मिनिट पाणी आणि 40 मिनिटामध्ये आपलं पूर्ण खत जातंय. म्हणजे एकदम बॅलन्स तिथं आपण पाणी देतोय. pH EC पण बॅलन्स राहतो आणि रूट झोनला पण कुठल्याही प्रकारचा तिथं त्रास होत नाही. आणि जेवढं आपण देतोय त्यापैकी आपलं 90% तरी आपलं झाड आहे आपल्याकडं म्हणजे त्याद्वारे घेतंय. तर कमी दिवसामध्ये आणि कमी खतामध्ये इथं अतिशय चांगली वाढ आपल्याला बघायला मिळते. तुम्ही अद्रकचे प्लॉट इथं बघू शकता. अशा प्रकारे. तर अशाच प्रकारे प्रत्येक शेतकऱ्यांनी जर योग्य फर्टिगेशन जर केलं तर कमी खर्चामध्ये आणि कमी कालावधीमध्ये चांगलं तुम्ही एक उत्पन्न घेऊ शकता. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि खाली पोल देतोय. पोलमध्ये नक्की सांगा तुम्ही कोणती फर्टिगेशनची पद्धत वापरता आणि फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.